फोन हॅकिंग वरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर निशाणा साधलाय। पक्ष नेला, चिन्ह गेलं, फोन हॅक होणं काय अवघड आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। 1500 रुपयांनी नाती जोडली जात नाही असा टोला त्यांनी लगावलाय। नातीच कळली नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। सुप्रियाताईंनी अजित पवारांना खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळालं आहे। तर फोन त्यांचा हॅक झालेला होता सुप्रिया सुळे यांचा, आणि त्यावरून आता सुप्रिया सुळेंनी अजितदादांवर निशाणा साधलाय। पक्ष नेला, चिन्ह गेलं, फोन का हॅक होणं काय अवघड आहे असं त्या म्हणाल्या। तर 1500 रुपयांनी नाती जोडली जात नाही असं म्हणत लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा केला आहे। 1500 रुपये या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत, मात्र ज्यांना नातीच कळली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आज गंमत झाली, आज माझा फोनच हॅक झाला। फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावांशी गप्पा मारत होता माझ्या फोनवरनं। जयंतराव शेजारी बसले, जयंतराव मेसेज करतात, भलताच माणूस उत्तर देतोय। म्हणलं अरे बापरे, आता फोन पण हॅक झाला। आधी पक्ष गेला, चिन्ह गेला, आता फोन पण दुसरा चालवायला लागला। काय झालंय कळेना। एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या, नाती अशी जोडत नाहीत। नाती 1500 रुपयांनी नाही जोडली जातो, नाती मनाने जोडली जातात। मला विचाराल तर तो नात्यांचा अपमान आहे। नाती दिल से होती है। पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात, प्रेमाच्या जी नाती असतात त्याच्यात फक्त प्रेम असतं, त्याच्यात व्यवहार नसतो। त्याच्यामुळे त्यांना नातीच कळली नाही, त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आपण। त्यामुळे झालं गेलं गंगेला वाहिलं। सगळ्यांना शुभेच्छा, त्यांनाही शुभेच्छा। जिथे आहात तिथे सुखाने नांदा, पण आम्हालाही नांदू द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।